नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध संवर्गाची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. तर या भरती प्रक्रियेचा अंतिम निकाल म्हणजेच उमेदवारांच्या गुणतालिका मार्क लिस्ट या जाहीर करण्यात आल्या आहेत. पाहू शकता अधिकृत जी वेबसाईट आहे यावर हे महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक आज जाहीर करण्यात आलं आहे. सरळ सेवा भरती 2025 सालीचं हे सूचनापत्रक कल्याण डोंबिवली महानगरपालिका सरळ सेवा भरती लेखी परीक्षेत प्राप्त गुणांची यादी प्रसिद्ध करण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिका सरळ सेवा भरती 2025 अंतर्गत 2021 संवर्गातील 490 पदांकरता ऑनलाईन परीक्षा TCS कंपनीमार्फत 9 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर 2025 या कालावधीत घेण्यात आली आहे. सदर ऑनलाईन परीक्षेमध्ये उमेदवारांना प्राप्त गुणांची यादी स्कोर लिस्ट आज दिनांक 6 नोव्हेंबर 2025 रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यादीतील नमूद पदानुसार सामायिक गुणवत्ता यादी जी आहे कॉमन मेरिट लिस्ट ही सुद्धा लवकरच जाहीर केली जाईल. तुम्ही जर अधिकृत वेबसाईटवर गेलात तर या ठिकाणी पाहू शकता प्रत्येक पदानुसार उमेदवारांची जी यादी आहे हे चेक केली जाऊ शकते. किरण तंत्रज्ञ त्याच्यानंतर स्टाफ नर्स पाहू शकता या ठिकाणी या PDF लिंकवर क्लिक केल्यानंतरनं अशा पद्धतीने जी यादी आहे उमेदवारांची मेरिट लिस्ट ही ओपन होईल. स्टाफ नर्स या पदासाठीची चेक केली जाऊ शकते. त्याच्यानंतरची पुढची पदे आहेत क्रीडा पर्यवेक्षक, मानसोपचार तज्ज्ञ आहे, लिपिक टंकलेखक अशा सगळ्या पदांसाठीची जी यादी आहे उमेदवारांची मार्क लिस्ट ही जाहीर करण्यात आली आहे. उमेदवार त्यांचे गुण जे आहे त्या यादीनुसार चेक करू शकतात. सगळ्या याद्या याच पद्धतीने मी टेलिग्राम चॅनलवर सुद्धा शेअर केलेल्या आहेत. तुम्ही त्या तिथून सुद्धा चेक करू शकता डिटेलमध्ये. त्याचबरोबर त्या अशा सुद्धा उपलब्ध आहेत. तर हा अंतिम निकाल जो आहे उमेदवारांची मार्क लिस्ट ही जाहीर करण्यात आली आहे. आता महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर आहे की कट ऑफ जे आहे ही कशी लागू शकते. तर आता पाहू शकता प्रत्येक पदासाठीचा कट ऑफ जो आहे वेगळा लागणार आहे. आता TCS मार्फत परीक्षा घेतली याचा अर्थ जर आत्तापर्यंत TCS कडून घेण्यात आलेल्या ज्या विविध महानगरपालिका असतील यांच्या अंतर्गत जी पदभरती पाहिली तर 170 ते 180 190 पर्यंत जो आहे उमेदवारांचं सिलेक्शनसाठी मार्क्स जे आहे कट ऑफ हे आवश्यक असतात. आता इथे पाहू शकता स्टाफ नर्सचे गुण दिसत आहेत. ऑब्जेक्शन नंतरचे जे गुण आहेत इथे दर्शवलेत. त्याच्यानंतर प्रोरेटेड मार्क्स आणि त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन नंतरनं कमी झालेले आणि जास्त वाढलेले या गुणांची यादी आहे. नॉर्मलायझेशन झालेलं आहे आणि त्यानंतरनं उमेदवाराचे गुण जे आहे दर्शवण्यात आले आहेत. आता इथे जर तुम्ही मार्क्स चेक केले तर कमी मार्क्स दिसत आहेत. पाहू शकता काठिण्य पातळी कदाचित जास्त असू शकते. तर या अंतर्गत 160 170 पर्यंत कट ऑफ जे आहे ही भरती प्रक्रियेची सगळ्या पदांसाठीची जाण्याची शक्यता आहे. आता कोणत्या पदासाठी किती पदे आहेत, कोणत्या पदासाठी किती उमेदवारांनी अर्ज केलेत, एकूण किती जागा आहेत यावरती कट ऑफ जे आहे हे अवलंबून असणार आहे. त्यामुळे कमी जास्त होऊ शकते. यावर कट ऑफ जो आहे हा किती लागू शकतो यावर एक डिटेलमध्ये व्हिडिओ आपण पुढे आता लगेचच घेणार आहोत. एकदम स्पष्टपणे क्लिअरपणे जी कट ऑफ आहे हे कितीपर्यंत लागू शकते याबाबतचे अपडेट आपण देणार आहोत. एक्झॅक्टली कट ऑफ जे आहे हे कितीपर्यंत जाऊ शकते प्रत्येक पदानुसार, प्रत्येक पोस्टसाठी, प्रत्येक कॅटेगरीनुसार ची कट ऑफ जे आहे यावर डिटेलमध्ये व्हिडिओ यानंतरचा व्हिडिओ आपण घेणार आहोत. तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरती